चौथ्या दिवसाच्या या शिवमहापुराण कथेच्या महान सत्राच्या प्रारंभी सिंहावलोकनार्थ जर विचार केला तर सूत महर्षींनी शौनकादिकांच्या चित्ताचं समाधान करण्यासाठी कारणदेहाची कारणमीमांसा सांगितले। कोणत्याही कार्याला कारणाशिवाय प्रचिती नाही। ते कार्य म्हणजे कारणाचं कार्य हे महाकारणात येत असताना चौथ्या शरीरामध्ये प्रवेश करतं आणि काय कार्य करतं याच्या संदर्भात त्याची पार्श्वभूमी आपण ऐकलेली आहे की पूर्वार्धामध्ये आपण देहाच्या अवस्थेबद्दल विवेचन केलं आणि उत्तरार्धामध्ये असं आपल्या लक्षात आलं की तपश्चर्येचं दक्षाचं कारण हे सतीच्या जन्माच्या कार्यामध्ये फलित झालं आणि गुरुद्रोहाच्या रूपाने आपल्याला ऐकायला मिळालं की कारण शरीर संपुष्टात आणत असताना मनुष्य मात्राच्या ठिकाणी किती मोठं पाप दुःख अनर्घ्य अशा प्रकारची कुकर्म जरी असली तरी सुद्धा सामान्य असो की असामान्य असो जीव उद्धरून जाऊ शकतोच। हे आपल्याला गुरुद्रोहाच्या एका भिल्लाच्या एका अभक्ताने त्याच्या आपल्या कर्तव्यातून भक्तीचं साम्राज्य कसं मिळवलं आणि त्याची उपासना कशी घडली महाशिवरात्रीच्या दिवशी, त्याच्यातून त्याला भक्ती तर प्राप्त झालीच परंतु भक्तीचं ज्ञानही त्याला त्या 3 हरिणींच्या रूपाने प्राप्त झालं आणि अखेर शेवटी त्याला उजडतानाच वैराग्य झालं की आपण जे कर्म करतो आहे ते केवळ संसाराच्या लालसेनं करत आहोत आणि संसाराची लालसा जर संपली, संसाराची भूक जर शमली, त्याला जर ब्रेक लावता आला तर निश्चितपणे इहलोकाची यात्रा आपले परलोकापर्यंत सुखाने प्रवास करते आणि अलौकिक अशा प्रकारचं समाधान सुख आपल्याला प्राप्त होतं। हे गुरुद्रोहासारख्या एका छोट्याशा शिकाऱ्याच्या भिल्लाच्या रूपाने तुम्हा आम्हाला एका अभक्ताच्या पाप्याच्या रूपाने तुम्हा आम्हाला माहीत झालं की निश्चितपणे वासनामय शरीरसुद्धा आपल्याला सोडता येतं आणि त्याचं पर्यवसान अखेर महाकारणामध्ये होतं। महाकारणामध्ये आल्यावर एका भगवत चिंतनाशिवाय जीवनामध्ये कोणतंही शरीर आपल्याला शिल्लक राहत नाही। ना मंदिराला जाता येत नाही, ना नमस्कार कोणाला करता येत नाही, डोळे भरून विठ्ठलाचं रूप पाहता येत नाही की कुठली उपासना करता येत नाही, अनुष्ठान नाही, जप तप नाही, कर्म नाही, कर्मटपणा तर दूरच आहे, काही करता येत नाही। कारण ते महाकारण शरीर जे आहे त्या ठिकाणी त्या शरीरामध्ये फक्त परापश्यंती मध्यम आणि वाणी अशा वैखरी अशा 4 वाणी असतात। तदनंतर अभिमानाचा लवलेश आहे। परंतु या यशोदा नेहमी कृष्णाला म्हणायचे परे हुनी परते तू जाशी पळूनी दुरी। तेव्हा कृष्णा लौकिकामध्ये पळून गेल्यानंतर सापडणं, त्याचा पत्ता लावणं शक्य आहे, परंतु अलौकिकामध्ये जर माणूस आपल्यापासून परावृत्त झाला तर तो सापडत नाही। नंदपाटलाच्या घरामधल्या नीलभूमीमध्ये एक स्तंभ होता। श्रीकृष्ण परमात्म्याने डेऱ्यामध्ये बुडाला हात घालायचा लोण्याच्या। हातावर बसायला किती लोणी लागतं? छोटंसं लोणी घेतलं थोडं डेऱ्यातून वरच्या बाजूनं तरी भागत होतं, पण त्यानं दंडापर्यंत हात डेऱ्यात खुपसायचा, बुडाला असा पंजा करायचा आणि अख्खा डेराच उपसायचा एका हातातच बाहेर आणि मग पुन्हा तोंडाला लावायचा। तोंडात लोणी किती एक चमच्याभरच जात होतं त्याच्या, एवढा छोटा होता तो, पण अख्खा डेऱ्याची नासधूस व्हायची तेवढं खाण्यासाठी। आणि मग आपसुकच यशोदेला त्या गोष्टीबद्दल विस्मयकारक राग यायचा। काय आश्चर्य वाटायचं, राग तर येतोय, रागाचे अनेक प्रकार आहेत, राग तर येतो पण विस्मयकारक आश्चर्यचकित व्हायचे यशोदा। आणि मग एक छकाटी घ्यायची, खाली
वेताची आणि त्याच्या पाठीमागं लागायचं. अरे तुला चमच्यावर लोणी मुखात बसत नाही, अख्खा डेरा पालता केला तो एका हातामध्ये, पुन्हा थोबाडाला लावला तर सगळ्या अंगावर लोणी घसरलं. खायचंय का नेमकं वाटोळं करायचंय म्हणून यशोदा त्याच्या पाठीमागं धावायची. त्याला कृष्ण सहजच उठून पळायचा आणि तिथंच अंगणामध्ये नीलभूमीमध्ये खांबाच्या आड जाऊन लपायचं. ते नीलभूमी असल्यामुळे त्या पाचूबद्ध भूमीमध्ये सगळे स्तंभ दिसायचे, एकच खांब होता, सगळे खांब दिसायचे आणि प्रत्येक खांबाच्या पाठीमागं श्रीकृष्ण दिसायचं. वास्तविक तर तो सगळं ब्रह्मांड नटलेला आहे, त्याला काय अवघड नव्हत्या ह्या गोष्टी. मग यशोदेने ती काठी प्रत्येक कृष्णाला मारून बघायची, कृष्ण काय सापडत नसायचं. ज्या वेळेला ही हरीची माया हरायची त्यावेळेला कृष्ण तिला सापडायचा. यशोदा ही मायाच होते. सांगण्याचं तात्पर्य निश्चय असा आहे की या ठिकाणी देहाचा संबंध नाही, आता परावाणीचा संबंध आहे. अशी त्याला छाकाटीने आणि डोळ्याने पाहून शोधून कधीच कृष्ण सापडत नव्हता. अखेर हे कृष्णा, अरे कृष्णा कुठे दडलायस? परावाणीने ज्यावेळेला यशोदेनं मोठ्या भावाने हाक मारा त्यावेळेला कृष्ण एखाद्या खांबाच्या आडून पळत येऊन तिच्या पदराला धरायचा, सापडायचा. म्हणजे धावा केल्यानंतर कृष्ण सापडायचा, असा तो सापडेत नसायचा. तादात्म्य असं आहे की महाकारण शरीरामध्ये आपल्याला एकच अधिकार आहे, परापश्यंती मध्यमानी वैखरी वाणीने भगवंताला सख्य कसं साधायचं, नाही का? मग काय वाणीचे विषय काय आहेत? वाणीचं मुख्य इंद्रिय काय आहे? जिव्हा आहे, जीभ आहे. जिवेपासून ज्या वाणी तयार होतात, परापश्यंती मध्यमानी वैखरी, या वाणीतून भगवंताची आळवणी केली जाते. रसना रातली आवडी, घेता राम रसाची गोडी, त्रिपुटी झाली देशोधडी, रसना राम रसाते ओसंडी. सततम चिंतन, सतत चिंतन भगवंताचं मुखामध्ये येत आणि मग त्या परावाणीला भगवत प्राप्ती आहे. त्वचा घेवो जाय स्पर्शासी, त्वचा स्पर्श स्पर्शनासी, राम हृदय स्पर्शासी आवडी गाव. आपल्या संत सज्जनांच्या सहवासातून हृदयाचा विषय राम व्हावा, तसा स्पर्शाचा विषय व्हावा. पश्यंती वाणी आहे, वैखरी वाणी आहे. प्रत्येक वाणीनं आपण भगवंताला कशा पद्धतीने आपलंसं करून घेऊ याच्यासाठी महाकारण देह आहे. आणि याच्यासाठी सुरुवातीला भक्ती असावी लागते, भक्तीनंतर ज्ञान असावं लागतं. आणि भक्ती आणि ज्ञान ज्या ठिकाणी एकत्र त्यावेळेला भगवत प्रेम आहे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, नित्य नवा अभिमान तया माझी, असा त्याचा एकंदर क्रम आहे. आणि मग तो अभिमान घालवासाठी भक्ती ज्ञान आणि वैराग्याची कास धरली पाहिजे. सहजच विवेक तुमच्या अंगी बांधला म्हणून समजायचं आणि त्या विवेकाच्या रूपाने आपण भगवान संत तेथे विवेका असणे कीजे, ही अवस्था निर्माण होते. अवस्था निर्माण माणसाला झाली की परम अवस्थेची वाट निश्चळ झाली, जवळ झाली, निर्मळ झाली. कालच्या सत्रामध्ये आपण इत्यंभूत चिंतन करत असता कारण देह हा महाकारण देहामध्ये प्रवेश करतो. तुमचा आमचा सर्वसामान्यांचा सर्वांचा, पापी असेल, जड असेल, दुःखी असेल, द्वैती असेल, दुराचारी असेल, अत्याचारी असेल, अन्य असेल, ब्राह्मण असेल, उंच असेल, श्रीमंत असेल, गुरुतुल्य असेल, सर्वांच्याही कारणदेहाचं पर्यवसान आज महाकारण देहामध्ये हा 4थ्या क्रमांकाचा 4थ्या दिवशीचा देह आहे. गंमत अशी आहे, ही वाणी ही एक मायेचं स्वरूप आहे. सदा आणि असदापेक्षा विलक्षण असणारं हे जे रूप, जे नाहीच असं जे रूप आहे ते मायेचं विलक्षण आहे. आणि ही वाणी ज्या वेळेला भगवंतापर्यंत पोहोचते त्यावेळेला ह्या वाणीने प्रकृतीचं ऐक्य पुरुषाशी होत असतं. म्हणून आपल्याला 4थ्या देहाचं निरसन करायचं. भगवत प्राप्तीचा सगळ्यात मोठा जिना म्हणजे काय आहे? महाकारण देह आहे.
आता इथे महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला भक्ती कालच्या सत्रापर्यंत प्राप्त झाल्यामुळे आपण हे सगळं आत्तापर्यंत स्थूलदेह सूक्ष्मदेह कारणदेह हे पार पाडू शकलो. पण महाकारणा तसा पार पाडणारा देह नाही. ते भक्तीचं काही काम नाही. तिथे अर्थ किंकाळी पाहिजे, तिथं ज्ञान पाहिजे, ब्रह्मज्ञानाचा आविष्कार पाहिजे. आणि ते ज्ञान आपल्या अंगीकृत एकदा झालं की ज्ञानाच्या ज्ञानज्योतीने तो मार्ग ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निजज्योती तीही उभी मूर्ती विटेवरी. त्याच्यापर्यंत जाण्यासाठी ज्ञानाची ज्योत तुमच्या आमच्यामध्ये असायला पाहिजे. आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलेलं आहे की 3 मुखाचा रुद्राक्ष आणि 11 मुखाचा रुद्राक्ष कशाचे? विद्याप्रदानतेचे रुद्राक्ष आहेत, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे रुद्राक्ष आहेत. सकाळी मी इथं दर्शनाला आलो होतो, आंघोळ केल्याबरोबर लवकर, कोणीही नव्हतं. एक 70-75 वयाच्या आजी आल्या आणि म्हणल्या, महाराज मला 14 मुखी रुद्राक्ष देऊन टाका. मी विचारलं, का आजी? काय नाही, तुम्ही म्हणले की 14 मुखी सगळ्यात श्रेष्ठ असतो. म्हणलं आहे श्रेष्ठ, पण तुम्हाला देऊन काय उपयोग? काय नाही म्हणलं, मला डायरेक्ट शिवपदाला जायचं आहे म्हणलं, हे मधल्यातले रुद्राक्ष घ्यायचे नाही म्हणलं. आता काय राहिलंय माझं म्हणलं, 14 मुखी रुद्राक्ष धारण केल्यानं जर डायरेक्ट शिवपदाची प्राप्ती होत असेल तर म्हणलं 4 दिवस कथा तरी ऐका की, एवढी काय घाई आहे तुमची शिवपदाला जाण्याची? तादात्म्य असं आहे, कथेचं अनुसंधान असं आहे की आपल्याला सर्वोच्च परमोच्च लेवलचं ज्ञान झाल्यावर, ज्ञानाची ज्योती आपल्या अंतर्ज्योतीमध्ये विलीन झाल्यावर, ज्ञानज्योत आपली, रात्री महाराजांनी कीर्तनामध्ये सुंदर सांगितलं, मी अविवेकाची काजळी फेडवणी ज्ञानदीप उजळी, तै योगी या दिवाळी निरंतर. नाही का? अविवेक संपल्यावर ज्ञान विवेकाचे आपल्याला दीप प्रज्वलित, आणि तो दीप जो आहे, तो ज्ञानदीप जो आहे, तो प्रत्येकाच्या अंगी आला पाहिजे. कालचा संदर्भ आपला असा होता की बेलपत्राचा संदर्भ आपण मध्येच थांबवला नाही का?